नमस्कार. अजिंक्य घोलप काय नेता झाले हो, एवढा मोठा नेता झालाय आणि काय चुन 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 बोलतो. अरे अजिंक्य तू आमचा स्पर्धकच नाही बाळा, तू 3 नंबरले, तू 3 नंबरले. तुझा योगदान काय आमच्यावर टीका करण्याचा? तू त्याच्यावर मंडळाने डबे दिले. अरे मी डबे दिले, तुम्ही वाट्या द्या. मी डबे दिले, तुम्ही बाजल्या द्या. मी डबे आजच देत नाही. मी प्रत्येक माझ्या वर्षांना वाढदिवस आला का लोकांना जेवणाचे डबे काही सप्रेम भेट मी देत असतो. मी काही इलेक्शन आले म्हणून देत नाही. मी कोकणामध्ये सहल नेत असतो, सुकडभूमीला नाही. मी घाटावरती दसरा मेळावा करत असतो. तुम्ही मीडियानं दाखवलंय. मी काही निवडणूक आले म्हणून काही करीत नाही. म्हणून अजिंक्य भाऊ, लहानपणी मोठा घास घेऊ नका. तुम्ही लहानपणी मोठा घास घेऊ नका. तुमचं काय अवकात आहे तेवढंच बोला. तुम्ही देवराम लांडेवर टीका करण्या इतकं, आमच्यावर बोलण्या इतकं एवढे मोठे नाही. तुम्हाला मतं मागायच्या लोकांकडे मतं मागा, तुमच्या बायकोला निवडून आणा, तुम्ही मोठे व्हा. पण चुन बोलून तुम्हाला मतं नाही मिळणार. राहिला प्रश्न काळू दादा शेळकंदे, त्याचा दोषच नाही. तो काय बोलतो त्याचं त्याला ध्यान नाही. काळू दादा सकाळी काय बोलला आणि संध्याकाळी काय बोलला त्याच्या ध्यानातच राहत नाही. त्याचा काय दोष आहे? त्याची हे उतरून देत नाही, ते उतरून देत नाही त्याची सारखी त्याला टॉन